ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये आता आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा सुरू झाले। फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलंय। भाजपमुळेच ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप पटोलेंनी केला आहे। ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीसांमुळे लागलं हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे। ओबीसी समाजाचं राजकीय आणि सामाजिक नुकसान हे भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमुळे झालेलं आहे, हेही स्पष्ट झालेलं आहे। आणि नरेंद्र मोदीजी जी सरकार जे आहे केंद्रातलं ते एम्पिरिकल डाटा देत नाही आणि त्याचा परिणाम आज भोगतो आहे। भारतीय जनता पार्टीचं आरक्षण विरोधी धोरण जे आहे ते सातत्यानं मांडतात आहेत की त्यांना म्हणजे स्वतः यांचे सर्व मोहन भागवतजी यांनी अनेकदा याचा वक्तव्य केलेलं आहे की आरक्षण मुक्त भारत आम्हाला पाहिजे आहे। आणि त्याच्यामुळे मग शेड्यूल कास्ट असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, या सगळ्यांचं आरक्षण संपवणं हा भारतीय जनता पार्टीचा एकमेव अजेंडा आहे। आणि एकीकडे ओरडायचं आणि एकीकडे संपवायचं। महाविकास आघाडीची भूमिका एकदम स्पष्ट आहे की आरक्षण हे कायम राहिलं पाहिजे आणि आरक्षणासहितच ह्या सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजे, ही भूमिका महाविकास आघाडीची आहे। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। नाना पटोले यांनी ज्या पद्धतीने आत्ताच सांगितलं माध्यमांशी बोलताना की ज्या सगळ्या फोन टॅपिंग प्रकरणाच्या संदर्भामध्ये त्यांचा जबाब नोंदवला गेलेला आहे, मात्र टॅपिंगमध्ये काहीच संशयास्पद आढळलेलं नाही, आपण काहीही चुकीचं केलेलं नाही, राजकीय द्वेषातनं आपला फोन टॅप केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलेला आहे। भाजपवर टीका केल्यानं आपला फोन टॅप करण्यात आला। नाना पटोले यांचा जबाब नोंदवला गेलेला होता। या अनुषंगानं माध्यमांसमोर नाना पटोले यांनी आता खुलासा केलेला आहे। माझा एकच नंबर आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे 4 नंबर नाही। मी आपल्या ड्रायव्हरच्या फोनने आणि तिसऱ्याच्या फोनने काही बोलत नाही, मी माझ्याच फोनने सगळ्यांशी बोलतो। त्याच्यामुळे जी काही मतदारसंघातले प्रश्न असतील, महाराष्ट्राच्या जनतेचे फोन असतील, जी काही सामाजिक राजकीय परिस्थितीतले जे फोन असतील, त्या सगळ्या फोनवरची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। त्याच्यामुळे माझा ना स्वतःचा काही व्यवसाय आहे, ना ठेकेदारी आहे, ना कोणते उलटे पालटे धंदे आहेत, त्यामुळे त्या फोनवर त्या पद्धतीचं विश्लेषण येण्याचं काही कारण नाही।